अमरावतीत महापौर निवडणुकीत AIMIMला मोठा धक्का बसला आहे. AIMIMच्या नगरसेविका मीराबाई कांबळे यांनी पक्षाच्या आदेशाविरुद्ध जात भाजपच्या महापौर उमेदवाराला मतदान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ आली आहे. महापौर निवडणुकीदरम्यान झालेल्या या अनपेक्षित क्रॉस वोटिंगमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. पक्षाने जारी केलेल्या व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी AIMIMने मीराबाई कांबळे यांना तत्काळ पक्षातून निष्कासित केले आहे. AIMIMच्या नेत्यांच्या माहितीनुसार पक्षाच्या सर्व 12 नगरसेवकांना स्पष्टपणे आदेश जारी करण्यात आला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत मीराबाई कांबळे यांनी भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. शिस्तभंग करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. दरम्यान मीराबाई कांबळे यांनी आपल्या निर्णयाने समर्थन करताना सांगितले, मी महापौर पदासाठी योग्य आणि काम करणाऱ्या उमेदवाराला मत दिले. मी माझ्या विवेकाने मतदान केले. पक्षाकडून मला काहीही स्पष्ट सूचना मिळाल्या नव्हत्या. विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला मी पाठिंबा दिला. तसेच पक्षाने कारवाई केल्यास आपल्याकडे पुढील पर्याय खुले असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणावर AIMIMचे वरिष्ठ नेते इम्तियाज जलील यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. महिला नगरसेविकेने भाजप उमेदवाराला हात वर करून मतदान केल्याची माहिती मिळाल्यानंतर संघटनात्मक पातळीवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.